आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज ती काळी सावली पुन्हा माझ्यावर पडली. संपलंय हे सगळं. मला पुन्हा या काळोखात हात नाही घालायचा. काळोख, अंधार, सावली सगळं संपवायला गेले होते. मॅडम तुम्ही काय बोलताय ना, मला काही बी कळत नाहीये. प्लीज स्पष्ट स्पष्ट सांगा ना काय झालंय. मॅडम बोला की काय झालंय, प्लीज सांगा ना मला. आज नको, पुन्हा कधीतरी. मी थोडा वेळ आराम करू प्लीज. नाही, मी तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही. इथंच तुमच्या बाजूला झोपेन. तुम्ही कुठे निघून गेला तर? नाही जाणार, कुठेही नाही जाणार. नक्की? ठीक आहे, तुम्ही आराम करा. साहेब, ज्यांनी गोंधळ घातला होता तो गोंधळ कुणाच्या सांगण्यावरून घातला हे अमर काढून घेईलच. शिवाय पुढच्या वेळी असं काही होणार नाही याची फुलप्रूफ प्लॅनिंग केली. काय झालं साहेब? शालिनी, शालिनी, काय? हे बघ. काय हे? कोणाचं बाळ आहे हे? आपलं. काय बोलताय? आपलं बाळ? हो, आणि आजपासून तू या बाळाची आई. हे बाळ या घरात आपल्या सोबत वाढेल आता. तुम्ही सांगितलं म्हणून मी या बाळाला माझं बाळ म्हणायचं का? आणि मुळात हे बाळ आहे कोणाचं? तुम्हाला कुठे सापडलं? रस्त्यावर सापडलं. याला कोणी नाही, आता आपणच याचे आई वडील. तर शालिनी बघ तरी, केवढंसं जीव आहे. तिची काळजी घेतली नाही तर हे बाळ जगणार नाही. तू एक स्त्री आहेस आणि स्त्रीच्या मनात मातृत्व काठोकाठ भरलेलं असतं. कानाला वाढवलेल्या यशोदाची परंपरा आपली. या बाळाला वाढवतो आणि याची यशोदा. खूप मोठी तुलना करताय तुम्ही. अहो, मी एक सामान्य स्त्री आहे. मला यशोदा वगैरे होणं जमणार नाही. आणि माझ्याही मनात ममता आहे, पण ती माझ्या होणाऱ्या बाळासाठी. हे असं रस्त्यावरच्या पापासाठी नाही. शालिनी, हे बाळ आपलं आहे आणि तू याची आई आहेस. स्वतःच्या बाळासारखं वाढव याला. वन टू थ्री क्लिक. एक मिनिट. शिका, नेक पीस बघ जरा. हा, एकच मिनिट. मॅम, पण तुम्ही खूप भारी दिसताय. थँक्यू. हा, आणि हे गरजेचं आहे का? शिखा, कधीतरी वर्षा 6 महिन्याने ड्रेस घालत असशील ग, आणि बरी दिसतेस. कर आज मॅनेज. आणि आम्ही? तुम्ही छान दिसताय. काढ फोटो काढ. वाव, किती छान रांगोळी काढली. और कितनी खूबसूरत दिख रही है तू. किसी की नजर ना लगे. थैंक यू. ए गावठी, बाप रे. अगं, दिवसेंदिवस तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतोय.
काय लावतेस ग चेहऱ्याला? शिखा, ग्लो येतोय ही चांगलीच गोष्ट आहे ना. तुला काही प्रॉब्लेम होतोय का? स्वानंदी, छान दिसतेस तू. आणि साडी नवीन आहे का? नाही म्हणजे आधी पाहिली नाहीये ना म्हणून म्हटलं. तू स्वतःला गिफ्ट दिलीयस की कुणी दिलीये तुला? की कुणाची मागून आणली सगळं? मी दिली तिला साडी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? स्वानंदी, खूप गोड दिसतेस. थँक्यू मॅडम. शिखा, छान दिसतेस आज. मी तर म्हणते थोडंसं स्वानंदीकडनं शिकूनच घे. म्हणजे ते नेहमी असं शर्ट घालायचं, बाया वर करायचं, गुंड मावाल्यासारखं. मुलीनी कसं मुलीसारखं राहावं, छान नटावं, छान दिसावं. तुझं वेगळंच आहे. आपण असं गुंडासारखं फिरायचं आणि कोणी छान नटून थटून आलं की त्याला टोमणे मारायचे. चुकीचं आहे ना? मॅडम हे बघा, मी खास गुढीसाठी साडी शिवली. शिवली? ही साडी गुढीसाठी शिवलीस? अहो त्याचं काय आहे ना, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही कपडे शिवत असतो. थोडा का होईना त्यातनं कापड उरतो. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की गुढीसाठी साडी शिवली तर नवीन कोरी साडी पण घ्यावी लागणार नाही. खूपच छान. स्वानंदी, फॅक्टरीमध्ये उरलेलं कापड यासाठी तू परमिशन घेतली होतीस का कुणाची? नाही म्हणजे पैसे द्यावे लागतील ना त्याचे? नाही संचिता मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ही साडी मी त्या कापडातनं बनवली. त्याला काय म्हणतात, स्क्रॅप मधनं बनवली. ऑफिस मधलं कुठलं बी सामान मी वापरलं नाही. काय हे संचिता, अगं कधीतरी दुसऱ्यांचं सुद्धा कौतुक करायचं. आणि कंपनीचं नुकसान होईल असं स्वानंदी कधीच करणार नाही, माझा पूर्ण विश्वास. आणि त्यातनं पण तुला असं वाटत असेल ना तर मणी आला ना की आपण त्याच्याशी बोलू. आणि तो जर का म्हणाला पैसे द्यायचे तर मी देईन पैसे. तू रिसिट घेऊन ये माझ्याकडे, मी देईन तुला पैसे. झालं तुमच्या सगळ्यांचं? चला आता गुढी उभारायची तयारी करा, ठीक आहे? मॅडम तुम्ही ठीक आहात ना? हो का? अहो मग तुम्ही गुढी उभारा की. मी नाही, तुम्ही सगळ्या मुली मिळून ही पूजा करणार आहात. अगं पुढे हा वारसा तुम्हालाच चालवायचा आहे, ठीक आहे? हो मॅडम, पण आम्हा सगळ्या मुलींची इच्छा आहे की तुम्हीच गुढी उभारायची, हो की नाही ग? बघा प्लीज प्लीज प्लीज. तुला माहितीये ना, असं केविळवाणा चेहरा करून तू प्लीज म्हणाली तर मग ठीक आहे, पूजेची तयारी कर. मनोज दादा, झाली का सगळी तयारी? होय, बांबू सजवून तयार झालाय, फक्त उंची बघायची आहे तेवढी. एवढं बरोबर आहे काय? बघितलं ना संचिता मॅम, या दोघींचंच आहे ना सतत काही ना काहीतरी चालू असतं. आता काय तर दोघींपैकी गुढी कोण उभारणार यावर गोड भांडण करताय. वा छान. तरी नशीब ती पांढरी पाल नाही आता, तर तिने पण केली असती मध्ये लुडबुड 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 अशी म्हणतो ना ती फाटक्या आवाजात की स्वानंदी मॅडम मी काही मदत करू का? फालतू. शिका, त्यांना जे करायचंय ते करू दे. जो गोंधळ घालायचा आहे तो घालू दे. तसंही मला इथे 0 इंटरेस्ट आहे. कारण
आज मला एका खास ठिकाणी जायचं. खास ठिकाणी म्हणजे? गुढी उभारायला. संचिता, कपाळावरच्या आठ्या काढा. मीच बोलावलंय तिला. अरे पण ही वैतागताय कशाला? सगळे पुरुष आजूबाजूला तुम्ही. कधी कौतुक नाही, कधी हौस नाही. मला कंपनी नको का? आता आल्यावर बघा कशी तोंड फाडून माझं कौतुक करेल ते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार करते. सुखी राहा. वाव, काय सुंदर दिसताय तुम्ही. म्हणजे नेहमीच छान दिसता, पण आज जरा जास्त सुंदर दिसताय. आंटी, नेकपीस खूपच सुंदर आहे हो. खरंच छान आहे. तूही आज बरी दिसतेस. म्हणजे माझ्या बरोबर राहून श्रीमंत फॅशन सेन्स कळलाय तुला. थँक्यू. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. छान दिसतोयस. तू सुद्धा. थँक्यू. अंकल, हॅपी गुढीपाडवा. नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, हॅपी नवीन मराठी वर्ष. आंटी, तुम्हाला माहितीये का, तुम्ही काल कॉल केला ना मला आणि अरे सकाळपासून कुठेस तू? इथे गुढी उभी केली आहे आणि काय रे, मगाशी बघितलं तू आत गेलास, आत्ता बाहेर आलास. तुझ्या हातात वर्तमानपत्र दिसतंय. कालच्या कार्यक्रमाविषयी काही छापून आलंय का? नाही, काही नाही साहेब. ते पुरवण्या आहेत, खूप होत्या. पसारा पसारा वाटत होता, सो हे उचलून टाकूनच देणार होतो. बघू मला. नाही, काही नाही साहेब. तू नक्कीच काहीतरी लपवतोयस. बघू मला. आणि इकडे. अहो नाही साहेब, यात काही पुरवण्यामध्ये काहीच विशेष नाहीये. अरे नाही काय म्हणतो, नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोयस तू. दे बरं मला. दे, मला वाचायचंय. दे, बघू मला. साहेब अहो. अरे दे म्हणतोय ना, दे. साहेब मी सांगणार नव्हतो, पण सुजित जे वागलाय ते पेपरात तर छापून आलंच आहे, पण त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. बघू, व्हिडिओ बघू. तुमचं काम खासदारांना प्रश्न विचारणं आहे, मला नाही. उगाच माझ्या मागे मागे करू नका. मला माझी काम आहेत. वा बाजूला. पत्रकारांशी पंगा, आणि तेही ऐन निवडणुकीच्या काळात. बघितलं बघितलं तुम्ही काय दिवे लावलेत ते. म्हणून तुम्हाला माझ्या बरोबर प्रचारात घेऊन जात नाही मी. असं डोकं फिरवून कसं चालेल सुजितराव? राजकारणामध्ये डोक्यावर बर्फाची लादी आणि जिभेवर साखर ठेवून कामं करावी लागतात. आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरून चालत नाही. आणि तुम्ही आम जनतेबरोबर हे असं वागलात? ज्यांनी जर पाठ फिरवली ना तर काय होईल ह्याचा जरा विचार करा. डॅड, माझी खरंच काही चूक नव्हती.
आता आता समोरच्याने ठरवलंच आग लावायची तर आग लागणारच आहे ना. असे आग लावणारे 100 विरोधक येतील, पण म्हणून आपलं डोकं शांत ठेवायचं. तुम्ही जर डोकं शांत ठेवलं नाहीत ना तर त्यांनी लावलेल्या आगीत तुमची राख रांगोळी कधी होईल ना हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समोरच्याने गालावर मारलं, शांत राहायचं आपण. प्रत्येक वेळेला अरेला कार्य करून चालत नाही राजकारणात. तुमचा टिकाव लागणार नाही, लक्षात ठेवा. वा, म्हणजे हे बरं आहे. समोरच्यानं आपल्याला कितीही मारलं तरी आपण मुकाट मार खात राहायचं. कशासाठी? तुम्हाला कळतंय का तुमच्या या एका व्हिडिओमुळे माझं किती नुकसान होणार आहे? कळतंय का तुम्हाला सुजितराव? साहेब तुम्ही शांत व्हा. हा व्हिडिओ नेटवरून काढता येईल, मी बघतो काय करता येईल ते. काढा ती तो. हो. हा 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 हा, मुद्दाम केलंस ना? सुजित कसा बिनकामाचा आहे, खोटा आहे हे दाखवण्यासाठी तू इव्हेंटला उशिरा पोहोचलास. स्वतःची हिरोगिरी प्रूव्ह केलीस, माझ्या मुलाला विलन ठरवलंस. मॅडम असं काहीही नाहीये. साहेब अडचणीत येतील असं मी कधीच काही करणार नाही. हे साम्राज्य आहे ना, हे सगळं खूप मेहनतीनं मी उभं केलेलं आहे. किती त्याग केलेत म्हणून आजचा दिवस आपण हे बघू शकतोय. अशा आलतू फालतू कारणामुळे हे सगळं हातातून जाताना बघणं मला परवडणार नाही आणि मला पटणारही नाहीये. म्हणून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज मी एक महत्वाचा निर्णय घेतोय. मणी, ह्या पुढे या सगळ्या गोष्टी तू कराव्यास असं मला वाटतं. नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे घे, ठेव आणि सगळ्यांना प्रसाद दे. आणि ते कडुलिंबाची पालं पण. ए, सगळ्यांनी आधी कडुलिंब खायची हा, आणि मग गोड खायचं. मला कडुलिंब नको. नाही नाही नाही, तोंडात घालायचं. नाही नाही मॅम प्लीज. अजिबात हे घे, गोड आहे, खा. तुला बघते मी नंतर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण ताई. माझ्या आयुष्याला दुःखाची आग लावून तू इथं हसतीयस स्वानंदी. तुझ्या या सुखात तुझ्या बहिणीसाठी जागा आहे का? आणि नसली जरी तरी तुला आता ती बनवावी लागेल, कारण तुझ्याच मुळे सगळं हरवून बसली आहे ही तुझी बहीण. ही सगळी कामं करणं, हे नियोजन करणं, जबाबदाऱ्या पार पाडणं, हे सगळं मी तुझ्याकडनं फुकट करून घेणार नाहीये. यासाठी आपल्या पक्षाचा सरचिटणीस म्हणून मी तुझी नियुक्ती करतोय.
मला असं वाटतं की राजकारणातला तुझा प्रवास तू आता सुरू करावास. तुझी कामाची पद्धत आणि झपाटा पाहता तुझ्याकडे माझा उत्तराधिकारी म्हणून सगळे बघतायत. आणि आपल्या कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही. तेव्हा तू आता आजपासनं आपल्या पक्षाचा सरचिटणीस. साहेब मी आलोच 1 मिनिटात.